नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं प्राप्ती गांवकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारताच्या 2026 वर्साच्या ब्रिक्स अध्यक्षतेचो एक भाग म्हूण युवा वेव्हार आनी खेळ मंत्रालयातल्या युवा वेव्हार खात्यान आयज गुजरातातल्या गांधीनगरांत ब्रिक्स युवा परिशदेची बसका आनी ब्रिक्स युवा शिखर संमेलन आयोजीत केलां. ह्या 2 दिसांच्या कार्यावळींत नवोन्मेश आनी टिकाऊ उदरगती खातीर केंद्रीय बळ म्हूण युवा शक्ती ह्या विशयाचेर भर दिला. अधिकृत प्रतिनिधी, तरणाटे नवनिर्माते, उद्देजक, हेर वांगडी आनी भागीदार देशांतले परिवर्तन करपी जायते प्रतिनिधी हे ब्रिक्स युवा संयुक्त विधान निश्चित करपा खातीर आनी वांगडी देशांतल्या लोकां मदले संबंद घटमूट करपा खातीर ह्या विशयावेल्या चर्चेंत वांटो घेतात. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करपी तरणाट्यांक फुकट ऑनलायन प्रशिक्षण दिवपाच्या प्रधानमंत्र्याच्या येवजणेच्या अंमलबजावणीचो नियाळ घेवपा खातीर केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी आयज उच्च शिक्षण विभागाच्या वरिश्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. ऑनलायन कोचिंगांत देशभराच्या विद्यार्थ्यांक उच्च दर्जाची शिकपाची सामुग्री आनी तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून दिवन एक बळिश्ठ राष्ट्रीय मंच तयार करपाचेर लक्ष केंद्रीत केलां अशें सोशल मिडिया पोस्टांत जोशी हांणी म्हणलां. केंद्रीय मंत्रिमंडळान आयज 4 रेल्वे प्रकल्प आनी 1 म्हामार्ग प्रकल्प धरून 5 प्रकल्पांक मान्यताय दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला आयज 13,000 कोटी रुपया परस चड प्रकल्पांक केंद्रीय मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या अशें आयज नवी दिल्लींत जाल्ले मंत्रिमंडळ बसके उपरांत प्रसार माध्यमांक म्हायती दितना म्हायती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हणलां. बहुत बड़े फैसले लिए हैं. पहले 4 प्रोजेक्ट्स हैं जो कि रेलवे के हैं और 5वां प्रोजेक्ट हाईवे का है. पहले 4 प्रोजेक्ट में जो हावड़ा से चेन्नई की रूट है, मेन लाइन है, इस मेन लाइन के क्वाड्रुपलिंग के डिसीजंस हैं और एक है कटक से पारादीप रेलवे लाइन का क्वाड्रुपलिंग का 3rd and 4th लाइन. और 5वां प्रोजेक्ट है मुजफ्फरपुर से सीतामढ़ी होते हुए सोनभद्र साइड तक. ये 4 लेन हाईवे बनाने का टोटल 13,041 करोड़ रुपीस के प्रोजेक्ट्स आज कैबिनेट ने अप्रूव किए. रेल्वेच्या 4 मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांत अस्तंत बंगाल, ओडिशा, तमिळनाडू आनी आंध्र प्रदेशांतल्या 8 जिल्ल्यांचो आस्पाव जातलो अशी माहिती वैष्णव हांणी दिली. हाका लागून भारतीय रेल्वे जाळ्यांत सुमार 410 किलोमिटरांची भर पडटली. साधारण 9,500 कोटी रुपयाचो अदमास आशिल्ल्या ह्या प्रकल्पाक 2030-31 मेरेन पुराय करपाचें थारायलां अशी माहिती अश्विनी वैष्णव हांणी दिल्या. भारताच्या अर्थीक वाडींत आतां संवसारीक पांवड्यार मान्यताय मेळ्ळ्या अशें माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलें. आयज नवी दिल्लींत उत्तर प्रदेश आनी जपान गुंतवणूक शिखर संमेलन 2026 संबोधीत करतना ते उलयताले. ह्या वेळार उलयतना भारत आनी जपान हांचे मदलो संबंद फकत 2 देशां मदलो न्हय तर 2 सभ्यतायेचो संगम दाखयता अशें केंद्रीय कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी म्हणलां. भारत और जापान का संबंध केवल 2 देशों का संबंध नहीं है, ये 2 सभ्यताओं का संगम है. जापान के साथ भारत की पार्टनरशिप केवल इन्वेस्टमेंट पार्टनरशिप नहीं है, ये डेवलपमेंट की पार्टनरशिप है. समृद्ध और विकसित भारत के लिए विकसित खेती और समृद्ध किसान, हमारा लक्ष्य उत्पादन बढ़ाना. 140 करोड़ भारतवासियों का पेट तो हम भरना ही चाहते हैं, लेकिन भारत को दुनिया का फूड बास्केट भी बनाना चाहते हैं. ह्या वेळार उलयतना संशोधन आनी तंत्रगिन्यान नवोन्मेश थेट शेतकारां मेरेन पावचे हे खातीर सरकार खाशेले यत्न करीत आसा अशें तांणी सांगलें. खेळ हॉकी खेळांत नेदरलँडांतल्या एम्स्टेल्विन हांगा सांजेच्या 6:30 वरांचेर जावपी FIH विश्वचषकाच्या म्हत्वाच्या पूल डी खेळा सर्तींत भारत पाकिस्ताना आड खेळटलो. दादल्यांच्या क्रिकेटांत आयज गोलांत जाल्ल्या 2 मॅचीच्या मालिकेच्या पयल्या कसोटीत भारतान श्रीलंकेक 165 धांवड्यांनी हारयलो. हवामान भारतीय हवामान खात्यान आयज उत्तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आनी उत्तराखंडांत व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. ईशान्य भारत, जम्मू काश्मीर, लद्दाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, बिहार, झारखंड आनी दक्षिण भारताच्या कांय वाठारांनी व्हड पावस पडपाची शक्यताय आसा. ते भायर मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक ह्या राज्यांनी व्हड प्रमाणात वादळ आनी जोगला मारून पावस पडपाची शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्या फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार.